मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोकुल यूरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीनं 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। येत्या 7 आणि 8 डिसेंबर रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। याप्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी आदी उपस्थित होते। डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले, 2 दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास 35 ते 40 शस्त्रक्रिया होणार असून युरोकुलमध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले यूरोलॉजिस्ट पाहणार आहेत। डॉक्टर संजय कुलकर्णी डॉक्टर पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्राध्यापक अँथनी मंडी, इटली येथील डॉक्टर गुड्डो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉक्टर गणेश गोपाळकृष्णन, लंडन येथील जुलियन शाह, डॉक्टर मिरोस्लाव दार्डोविक, कतार येथील डॉक्टर तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉक्टर ली झाह, डॉक्टर दिमित्री निकोलावस्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे। भारतातील 500 तर विदेशातील 80 तज्ज्ञ यूरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत। युरोथ्रोप्लास्टीमुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। काही मुलांना जन्मताच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते। अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे। तसेच संभोग करण्यास पुरुषांचे लिंग जर अकार्यक्षम असेल तर रुग्णांच्या शरीरात 3 स्पिनाईल प्रोस्थेसिस हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते। त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोशाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषांचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो, असे डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी नमूद केले। आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर 1995 साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि 1 जानेवारी 2023 साली म्हणजे साधारणतः 2 वर्षापूर्वी आम्ही हे युरोकुल नावाचं 100 बेडचं हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये बाणेरमध्ये आम्ही जनतेला अर्पण केलं। आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी यूरोलॉजिस्ट तयार असतात, रेसिडेंट्स असतात, यूरोलॉजिस्ट असतात, ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत, यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो आहोत आणि ते शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ॲक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं। तर अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्पिटलमधून बंतारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे साधारणतः 0.8 किलोमीटरवर, तिथं आम्ही करणार आहोत। आमच्याकडे 40 पेशंट ॲडमिटेड आहेत। आम्ही साधारणतः 30 ऑपरेशन्स कमीत कमी करून दाखवणार। त्यातली 4 ऑपरेशन्स ही रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत। त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाओ म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजिस्ट भारतात पहिल्यांदा येतात। सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रोफेसर अँथनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजिस्ट समजले जातात। ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ यूरोलॉजी आहेत, ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहेत। आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ 3 ब्रिटिश, 3 अमेरिकन आणि अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत। आमच्याकडे साधारणतः 500 ते 600 डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि 2 दिवस हा कार्यक्रम चालेल, 7 आणि 8 डिसेंबर या आठवड्यामध्ये। याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार तर लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल, ॲक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचं, लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची। समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि अख्खा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युरोथ्रोप्लास्टी करून दाखवायची, जी जगभर प्रसिद्ध आहे। आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायू बसवायचा, ज्याला नपुंसकता आली आहे अशा पेशंटला पिनाईल प्रोस्थेसिस घालायचा। नंतर रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघवी व्हजायको वजानल फिस्टुला किंवा युरेट्रो वजानल फिस्टुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबॉटिकली करून आम्ही दाखवणार आहोत। या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून ही लाईव्ह सर्जरी वर्कशॉप आम्ही पुण्यामध्ये अरेंज केलेला आहे।